कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. गुरुपौर्णिमेनिमित्त माणगाव येथील श्री दत्त मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी. हजारो दत्तभक्त दर्शनासाठी दाखल. भगवान श्री दत्तात्रय यांची 140वी सत्यदत्त पूजा संपन्न. रायगड पोलीस दलातील निष्ठावान कर्तव्यदक्ष ऑस्करचं निधन. ऑस्करने तब्बल 194 गुन्ह्यांच्या तपासात बजावली महत्त्वपूर्ण भूमिका. पेण विभागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा राजकीय धक्का. माजी जिल्हा उपाध्यक्ष संदीप ठाकूर यांचा कार्यकर्त्यांसह शिंदे शिवसेनेत प्रवेश. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात वनमहोत्सवानिमित्त वृक्ष लागवड. दुर्मिळ नरक्या या औषधी वनस्पतीच्या तब्बल 700 रोपांची लागवड. पाहूया सविस्तर वृत्त. गुरुपौर्णिमा अर्थात व्यास पौर्णिमेनिमित्त कोकणातील दत्त संप्रदायाचे प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माणगाव येथील श्री दत्त मंदिरात आज भाविकांची प्रचंड गर्दी उसळली. महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश तसेच देश विदेशातून हजारो दत्तभक्त दर्शनासाठी माणगावमध्ये दाखल झाले. पहाटेपासूनच श्री दत्तांच्या दर्शनासाठी लांब रांगा लागल्या असून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नामघोषानं मंदिर परिसर दुमदुमून गेला. यंदाची भगवान श्री दत्तात्रय यांची 140वी सत्यदत्त पूजा सकाळी 8:30 वाजता विधिवत मंत्रोच्चारात पार पडली. श्रींचा अभिषेक, महापूजा, आरती आणि तीर्थप्रसादाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठी उपस्थिती लावली. दिवसभर धार्मिक विधी, कीर्तन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर. नमस्कार, मी डॉक्टर मनाली केतकर. मी पुण्याहून इथे आलेली आहे. माणगाव या अतिशय जागृत दत्त महाराजांच्या स्थानी टेंबेस्वामी महाराजांचं हे जन्मस्थान आहे आणि गेले अनेक वर्ष मी नित्यनेमाने दर महिन्याला मी माणगावला येत असते. टेंबेस्वामी महाराज हे आमचे पिढीजात गुरु आहेत आणि आज गुरुपौर्णिमेचा इतका मोठा योग आहे की आज आम्ही या ठिकाणी दत्तयाग पण करतो आहे. माणगाव देवस्थानच्या मंदिरामध्ये हा दत्तयाग होतो आहे. आज गुरुपौर्णिमेला गुरुतत्व हे खूप मोठं असतं, मोठ्या प्रमाणावरती असतं आणि आध्यात्मिक बैठक आमच्याकडे असल्याकारणाने जे संस्कार झाले लहानपणापासून त्याच्यात आम्ही हे ऐकत आलो की गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुतत्व जास्त असल्याकारणामुळे आपण जे काही आध्यात्मिक करतो त्याचं 1000 पटीने आपल्याला पुण्य त्या ठिकाणी मिळत असतं. आणि खूप सुंदर आणि जागृत हे स्थान आहे. खूप छान मस्त पाऊस बाहेर पडतो आहे. अतिशय छान इथलं वातावरण आहे. अतिशय प्रसन्न, शांत, कुठलीही ॲक्च्युली धावपळ कुणाचीही नाही आहे. आणि मला असं वाटतं की सगळ्यांनी आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी माणगावचं जे दर्शन आहे टेंबेस्वामी महाराजांचं आणि दत्तमूर्ती इतकी लोभस आहे की बघताना डोळ्यामध्ये पाणी येतं की किती सुंदर असावं आणि किती ॲक्च्युली प्रसन्न आपल्याला ह्या ठिकाणी वाटू शकतं. 2 मिनटं जरी तुम्ही मंदिराच्या समोर उभे राहिलात मूर्तीच्या समोर तरी असं वाटतं की अरे हलूच नाही इथून. इतकं त्या मूर्तीमध्ये तेज आहे आणि मूर्तीच्या खाली महाराजांची मूर्ती आहे आणि त्याच्यातून सुद्धा त्यांनी हे दाखवून दिलेले म्हणजे मनाचा मोठेपणा किती असावा की माझं हे स्थान हे गुरुच्या पायाशी आहे हे टेंबेस्वामींनी ह्यातून दाखवून दिलेलं आहे. तर ही खूप मोठी शिकवण आहे असं मला वाटतं. नमस्कार, श्री गुरुदेव दत्त. मी सौदर्शना चिकोडीकर, स्वराली स्वर समूह इंदोर राजेंद्रनगर. आम्ही इंदोरहून आलेलो आहे आणि आमचा इथे भजनाचा कार्यक्रम सद्गुरू महाराजांच्या चरणी आम्ही सेवा द्यायला आलेलो आहे आणि आम्हाला खूप आनंद होऊन राहिला आहे की आज आम्ही या क्षणी गुरुपौर्णिमेच्या दिवशी इथे इतक्या लांब म्हणजे जवळपास 20 तासाचा प्रवास करून आम्ही सगळ्याजणी इथे आलेलो आहे. आम्ही मागच्या वर्षी गुरुपौर्णिमा महाराजांच्या समाधीस्थानी गरुडेश्वर इथे साजरी केली होती आणि आज आम्ही इथे साजरी करतो आहे. म्हणजे शब्दात आनंदाचा आमचा खूप आनंद येतो. खूप आनंद आहे. एकंदरीत इथलं वातावरण मला कसं काय वाटलं आणि तुम्ही इतर भाविक भक्तगणांना काय सांगू इच्छिता? इथलं वातावरण तर फारच अप्रतिम आहे. म्हणजे कोकण आणि इथले लोक आम्हाला फार आवडले आणि खूपच छान आहे. आम्ही दरवर्षी येत राहतो कोकणात, पण इथे आम्ही पहिल्यांदा आलेलो आहे आणि भाविक भक्तांना हीच विनंती आहे की सद्गुरूच्या भेटीला नक्की या.
एकदा तरी इथली नक्की या. शांतता आणि इथला अनुभव नक्कीच घ्यावा. सगळ्यांनी ज्यांना येता आलं इथे त्यांनी नक्की येऊन आणि इथला सद्गुरूंचा अनुभव नक्कीच घ्यावा गुरुचरणी. गुरुपौर्णिमेनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे प्रतिशिर्डी येथील श्री साई पालखी आज माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी दाखल झाली. यावेळी आमदार दीपक केसरकर आणि त्यांच्या पत्नी पल्लवी केसरकर यांच्या हस्ते श्री साईंच्या पादुकांचे विधिवत पूजन करण्यात आले. साई नामस्मरण आणि भक्तिमय वातावरणात हा धार्मिक सोहळा पार पडला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी आमदार दीपक केसरकर यांना पुन्हा मंत्रिपद मिळावे अशी सदिच्छा व्यक्त करत गाराणे घातले. गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आयोजित या कार्यक्रमाला कार्यकर्ते, साई भक्त आणि नागरिकांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमानंतर आमदार दीपक केसरकर यांनीही उपस्थितांशी संवाद साधला. गुरुपौर्णिमेनिमित्त पेण येथील श्री भगवती प्रसाद हास्य योग परिवारातर्फे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ उर्फ आप्पा मांजरेकर यांनी प्राणायामाचे महत्त्व विशद करत नियमित प्राणायामामुळे शरीर संतुलित व निरोगी राहते, त्यामुळे सर्वांनी हा उपक्रम आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवावा असे आवाहन केले. यावेळी अध्यक्ष गुरुनाथ मांजरेकर, योग व हास्य योग प्रशिक्षक हिरामन ठाकूर, व्यायाम प्रशिक्षक अशोक देसाई तसेच वाशीकर यांचा सत्कार करण्यात आला. गुरुपौर्णिमेनिमित्त उपस्थितांनी एकत्रितपणे प्राणायाम करून गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त केली. गेली 13 वर्षे श्री भगवती प्रसाद हास्य योग संस्था निःशुल्क सेवा देत असून पेणमधील ज्येष्ठ पुरुष आणि महिला या उपक्रमाचा लाभ घेत आहेत. कार्यक्रमात संस्थेचे पदाधिकारी, प्रशिक्षक, सदस्य आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. भगवती हास्य क्लब परिवाराला आज 13 वर्ष पूर्ण झालेली आहेत. एवढासा वटवृक्ष होता, एवढाच रोप लावलं होतं आप्पांनी, त्याचा वटवृक्ष झाला आणि एवढे सगळे सभासद रोज व्यायाम करतात, योगा करतात. त्याच्यामुळे बघा हास्य क्लबची सगळी मंडळी चेहऱ्यावरती हास्य बघा, त्यांचं आरोग्य सदृढ राहिलेले, त्यांचं संपूर्ण श्रेय आपले गुरु आजचे आप्पा मांजरेकर यांना जातोय. गुरुने आपले अनुभव कथन करायचे असतात आणि आपला जो परिवार असेल, आपली जी मित्रमंडळी असतील, शिष्य वगैरे मी काय म्हणणार नाही, त्यांनी त्याचा मनन करावा, विचार करावा. जेव्हा मी या हास्य क्लब चालू केला त्याच्याबरोबर 5 वर्ष आधी मी प्राणायाम करत असे. खरं माझी प्रकृती, मानसिक अवस्था एकदम खराब होती, शारीरिक अवस्था एकदम खराब होती. परंतु तो प्राणायाम केल्यानंतर म्हणजे सांगायला काय, त्याच्यात मला तेव्हा लाज वाटायची. कुठच्याही प्रकारची गोळी घेण्याची, औषध विकत घेण्याची ताकद माझ्यात नव्हती आर्थिक. अशा परिस्थितीला ते जे सगळे मला रोग जे झालेले होते, जे मला हार्टचा प्रॉब्लेम होता, मी चाललो असता मला दम लागायचा वगैरे वगैरे, अशा सगळ्या गोष्टी होत्या, त्या माझ्या प्राणायामाने नष्ट झाल्या. आणि मग मी थोडा धंद्याबिंद्याला लागलो. मला वाटलं की आपली जी मंडळी, मित्रमंडळी आहेत त्याच्यात आपण जावं, आणि अशा प्रकारची हास्य क्लबची सुरुवात झाली. महाराष्ट्रातील बंदर विकास, मत्स्य व्यवसाय, किनारी पायाभूत सुविधा आणि सागरी पर्यटनाला गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण हालचाली सुरू झाल्यात. महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी नवी दिल्लीतील परिवहन भवन येथे केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी व जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची भेट घेत विविध सागरी विकास प्रकल्पांबाबत सविस्तर चर्चा केली. सागरमाला 2.0 अंतर्गत महाराष्ट्रातील बंदरांचे आधुनिकीकरण, लॉजिस्टिक कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम करणे, मत्स्यबंदरांचा विकास, किनारी जलवाहतूक आणि अंतर्गत जलमार्गांना चालना देणे तसेच सागरी पर्यटनाला गती देण्यासाठी प्रस्तावित प्रकल्पांवर बैठकीत चर्चा झाली. रायगड पोलीस दलात अत्यंत निष्ठावान आणि कर्तव्यदक्ष श्वान ऑस्कर याचं निधन झालंय. 7 वर्षांच्या सेवा काळात ऑस्करने तब्बल 194 गुन्ह्यांच्या तपासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत अनेक गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी पोलिसांना मोलाची मदत केली. आपल्या उत्कृष्ट घ्राणशक्ती, धैर्य आणि कर्तव्यनिष्ठेच्या बळावर ऑस्करनं रायगड पोलीस दलाचा गौरव वाढवला. गुन्हे उघडकीस आणण्यात त्याने बजावलेली भूमिका पोलीस दलासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली. ऑस्करच्या निधनामुळे रायगड पोलिसांनी एक विश्वासू आणि कर्तव्यदक्ष सहकारी गमावला.
त्याच्या उल्लेखनीय सेवेला पोलीस दलानं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली असून कर्तव्याला आयुष्य समर्पित करणाऱ्या या वीर योद्ध्याचे योगदान कायम स्मरणात राहण्यासारखे आहे. एर्नाकुलमहून पुण्याकडे जाणारी गाडी क्रमांक 22-149 बुधवारी सकाळी सुमारे 6:30 वाजता पनवेल रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर दाखल झाली. यावेळी गाडीच्या B1 डब्यात तांत्रिक बिघाड आढळून आला. डब्याचा कंट्रोल आर्म तुटल्यानं रेल्वेच्या C&W विभागानं संबंधित डबा प्रवासासाठी असुरक्षित घोषित केला. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने तातडीनं हा डबा गाडीपासून वेगळा करण्याची प्रक्रिया सुरू केली. B1 डब्यातील सर्व प्रवाशांना सुरक्षिततेच्या दृष्टीने इतर डब्यांमध्ये स्थलांतरित करण्यात आले असून त्यांचा पुढील प्रवास सुरळीत सुरू राहावा यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्याचे सुपुत्र कौस्तुभ बुटाला यांची महाराष्ट्र शासनाच्या वतीनं UKCTA आणि इतर मुक्त 10 व्यापार करार सल्लागार तसेच ब्रिटिश दूतावास मुंबईसाठी विशेष संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या महत्त्वपूर्ण नियुक्तीमुळे खेड तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. मुंबईतील ताज कुलाबा येथे नुकत्याच पार पडलेल्या CETA इन फोर्स कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि राज्याचे FDI व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योग, व्यापार व वित्तीय क्षेत्रातील 200हून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते. यावेळी ब्रिटनचे उच्चायुक्त हरजिंदर कांग, जॉन निकेल तसेच MMRDAचे संचालक शंकर देशपांडे उपस्थित होते. भारत युनायटेड किंगडममधील व्यापाराला चालना देण्यासाठी UKCTA कराराच्या पार्श्वभूमीवर कौस्तुभ बुटाला यांच्यावर सोपवण्यात आलेली जबाबदारी महाराष्ट्र आणि खेड तालुक्यासाठी अभिमानाची बाब मानली जाते. रायगड जिल्ह्यातील पेण विभागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा राजकीय धक्का बसला असून मनसेचे माजी जिल्हा उपाध्यक्ष संदीप ठाकूर यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. आमदार महेंद्र दळवी आणि जिल्हाध्यक्ष राजाभाई केणी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात प्रवेशकर्त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार महेंद्र दळवी यांनी पक्षात योग्य तो मान सन्मान दिला जाईल अशी ग्वाही देत या प्रवेशामुळे शिवसेनेला मोठी बळकटी मिळेल असा विश्वास व्यक्त केला. संदीप ठाकूर यांनी मागील 20 वर्षे मनसेमध्ये कार्यरत असल्याचे सांगत अनेक पदाधिकारी आणि 35 शाखाध्यक्षांसह शिवसेनेत प्रवेश केल्याचा दावा केला. रायगडच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी तसेच सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. जिल्हाध्यक्ष राजाभाई केणी यांनी या प्रवेशामुळे रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे संघटन अधिक मजबूत होईल असा विश्वास व्यक्त केला. आज माझ्या सर्व सहकारी जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये गेल्या 20 वर्ष आम्ही काम केलं आहे, त्या सर्व माझ्या पदाधिकारी 55 पदाधिकारी व 35 शाखाध्यक्ष यांना सर्वांना सोबत घेऊन आज शिवसेना पक्षामध्ये आम्ही जाहीर पक्षप्रवेश केलेला आहे. आणि मुळातच तिथे देखील आम्ही सामाजिक व राजकीय व्यासपीठावरती काम करत होतो, जनतेच्या तळागाळात काम करत होतो. पण जेव्हा काम करताना नुसतं काम करूनच चालत नाही की एक सक्षम पायवट लागते आणि सक्षम आधारवड लागतं. आणि मोठ्या अशा आधारस्तंभ रायगड जिल्ह्यातील दमदार आमदार सन्माननीय महेंद्रशेठ दळवी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही शिवसेना या पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला. कारण येणाऱ्या काळामध्ये रायगडच्या विकासाला गती देण्याकरता आणि सर्वसमावेशक सर्व माझे जे महिला पुरुष पदाधिकारी आहेत, सर्व जे जनतेचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांवरती ठामपणे आज पेण तालुका असं किंवा रायगड जिल्ह्यातील ठिकठिकाणी रस्ते, पाणी, वीज या मोठ्या अशा भयंकर समस्या आहेत आणि त्या समस्यांवरती ठामपणे काम करण्याकरता आणि जनतेचे प्रश्न हाताळण्याकरता आज आम्ही शिवसेना या पक्षात. एवढं काय झालं की तुम्ही मनसे सोडला? पक्षांतर्गत ज्या काही गोष्टी घडामोडी घडल्या तर मी या अगोदर देखील मी खुलासा केला होता. मला यावर काही बोलायचं नाही, कारण आता मी एक वेगळी वाट पकडलेली आहे आणि एका वेगळ्या वाटेवरती असताना एक पर्याय नाही, ही नुसती वाटच नसून ही एक सक्षम वाट आहे आणि त्यामध्ये आम्हाला काम करायचं आहे. या अगोदर देखील आम्ही त्या पक्षात काम करत होतो, पण इथे काम करताना तुम्हाला एक आधारस्तंभ आणि काम करण्याची जी वाट पूर्ण साफ करणारा एक नेतृत्व जर आमच्यासोबत असेल सन्माननीय महेंद्रशेठ दळवी साहेब, तर आम्हाला त्यापुढे गरजच लागणार नाही. आणि जे काही विरोधकांनी याच्या अगोदर आमच्यावरती काही 2, 2.5, 3 महिन्यापूर्वी जे काही चिंतोड उडवलेत
ते त्याचं उत्तर देऊ लवकर जातात ते कळेल त्यांना, कारण आम्ही कामातून उत्तर देणारे कार्यकर्ते आहोत, त्याच्या शब्दाला शब्द लावणारे कार्यकर्ते नाही. खरं तर संदीप ठाकूरची कारकीर्द आपल्या सगळ्यात ज्ञात आहे. अतिशय लहानपणापासून सोशल ॲक्टिव्हिटीमधून जनमानसामध्ये खरं तर स्थान मिळवलेला एक कार्यकर्ता आहे. आणि खरं तर मनसेमधून शिवसेनेमध्ये येत असतानाचा प्रवास आपण सगळ्यांनी बघितलेला आहे. आणि म्हणून असंख्य कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार आज खऱ्या अर्थाने गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून शिवसेनेमध्ये प्रवेश करतो आहे. त्याचा सगळ्यात जास्त आनंद निश्चित आहे. येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेची धुरा पेन नव्हे तर जिल्ह्यापुरती जिल्ह्यामध्ये विशेष करून त्याच्या खांद्यावरती वेगळ्या पदास्वरूपात निश्चित देऊन जनतेची सेवा करण्याची संधी आपण निश्चित त्याला देऊया. खरं तर आज औपचारिक प्रवेश आहे, त्याचे असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी आलेत. कारण अनेक मनसेच्या संघटनेचे पदाधिकारी, विशेषतः महिला पदाधिकारी असतील, युवा पदाधिकारी असतील आणि ज्येष्ठ पदाधिकारी त्याच्याबरोबर प्रवेश करतात. खरं तर शिवसेना वाढीसाठी त्याची मदत खूप मोलाची ठरणार निश्चित. कारण पेनमध्ये खऱ्या अर्थाने शिवसेना वाढते आणि पेन बदलतो आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेचं ताकद वाढण्यासाठी संदीप ठाकूर आणि त्यांच्या सहकाऱ्यांची मदत निश्चित पक्षाला होईल. आणि खरं तर पेन आता सगळं डेव्हलप होते. तिसरी मुंबई त्या ठिकाणी निर्माण होते. 88 गाव बाधित आहे त्या ठिकाणी. डेव्हलपमेंट पेन खूप मोठ्या प्रमाणात होते. त्याचा फायदा देखील निश्चित पक्षाच्या माध्यमातून या सगळ्या सरकारला मिळणार आहे. आणि म्हणून तुषार आमचे माजी तालुका प्रमुख आहेत, त्या सगळे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत आणि जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख आदरणीय राजा किणी यांच्या उपस्थितीमध्ये आजचा प्रवेश सोहळा या ठिकाणी पार पडतो आहे. आणि पक्षाचं बळ वाढेल अशी अपेक्षा निश्चित व्यक्त करतो. आम्हा सगळ्यांकडनंच संदीप ठाकूर त्या सहकार्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि पक्षामध्ये स्वागत करतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वनमहोत्सवानिमित्त वृक्ष लागवडीचे कार्यक्रम वेगानं सुरू असून कुडाळ वनपरिक्षेत्रातील नेरूर वनपरिमंडळात एक विशेष उपक्रम राबवण्यात येतोय. मानवी आरोग्यासाठी उपयुक्त मानल्या जाणाऱ्या दुर्मिळ नरक्या या औषधी वनस्पतीच्या तब्बल 700 रोपांची लागवड करण्यात आली आहे. या रोपांचे संगोपन आणि संवर्धनाची जबाबदारी वनविभागानं स्वीकारली आहे. कॅन्सरसारख्या गंभीर आजारावरील उपचारांमध्ये नरक्या वनस्पतीची साल, खोड आणि मुळे उपयुक्त मानली जात असल्याने या वनस्पतीचे जतन आणि संवर्धन महत्त्वाचे ठरत आहे. केवळ लागवड करून न थांबता ही रोपे योग्य प्रकारे वाढवण्यावर वनविभाग विशेष भर देत असून सावंतवाडी वनविभागाचा हा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरतोय. आता वनविभाग सावंतवाडी वन संरक्षक माननीय निलेश शर्मा आणि सहाय्यक वनसंरक्षक श्री सुनील लाड सर आणि वनक्षेत्रपाल कुडाळ श्री चेतन पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक रेंजमध्ये म्हणजे विभागीय स्तरावर वृक्ष लागवडीचा वनमहोत्सवाचा कार्यक्रम चालू आहे. तर आता सद्यस्थितीमध्ये आपण कुडाळ वनपरिक्षेत्रामध्ये वनपरिमंडळ नेरूर या परिमंडळामध्ये ही वृक्ष लागवड आपण वनक्षेत्रामध्ये करत आहोत. म्हणजे साईगाव येथील वनक्षेत्रामध्ये आपण वृक्ष लागवड करत आहोत. तिथे आम्ही नरक्या या वनस्पती औषधी वनस्पतीची लागवड करत आहोत. तिथे आम्ही नरक्या वनस्पती 700 रोपांची लागवड करणार आहोत आणि यापुढे त्याचे संगोपन करणार आहोत. काय विशेष आहे नरक्या वनस्पतीचा? सर, नरक्या वनस्पतीचा उपयोग कॅन्सर या अत्यंत घातक अशा आजारावर उपयोगी आहे त्याचा. आणि त्याची साल म्हणा नाहीतर इतर जे खोड म्हणा मुळं म्हणा याचा वापर केला जातो. चिपळूण तालुक्यातील खेरडी, देऊळवाडी, वरचीवाडी येथे माणुसकी आणि सामाजिक एकोप्याचे प्रेरणादायी उदाहरण पाहायला मिळाले. मुंबई येथे वैद्यकीय उपचार घेत असलेल्या गजानन उर्फ अप्पा शेवेकर यांच्या शेतीतील भात लावणीचं काम अपूर्ण राहू नये यासाठी ग्रामस्थांनी एकजुटीनं पुढाकार घेत सामूहिक श्रमदानातून भात लावणी पूर्ण केली. महिला, पुरुष आणि युवक मोठ्या संख्येनं शेतात सहभागी झाले आणि कोणतीही अपेक्षा न ठेवता श्रमदान करत अल्पावधीत काम पूर्ण केले. या उपक्रमामुळे शेवेकर कुटुंबाला मोठा दिलासा मिळालाय. या श्रमदानाचे नियोजन संतोष तांदळे, संतोष उतेकर, मंगेश पवार, दिलीप शेवेकर, राजा पाष्टे, गोविंद भोसले आणि प्रकाश फाळके यांनी केले. ग्रामस्थांच्या या उपक्रमातून संकटाच्या काळात एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्रामीण संस्कृती आणि सामाजिक बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित झाली.
मोफत आरोग्य तपासणी शिबिर, आरोग्य व जीवनशैली मार्गदर्शन तसेच अंधश्रद्धा निर्मूलन जनजागृती कार्यक्रमाला रोहा तालुक्यातील संभे येथे नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्र शासन, उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था, माणुसकी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच विविध संस्थांच्या सहकार्याने आयोजित या शिबिरात सर्वसाधारण आरोग्य तपासणी, ECG, CBC, डोळे, कान, नाक, घसा तपासणी, रक्तदाब आणि मधुमेह तपासणी अशा विविध सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या. तज्ञ डॉक्टरांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन करत संतुलित आहार, नियमित व्यायाम, वैयक्तिक स्वच्छता आणि निरोगी जीवनशैलीचं महत्त्व पटवून दिलं. अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत देखील जनजागृती करण्यात आली. या शिबिरात एकूण 55 लाभार्थ्यांनी मोफत आरोग्य तपासणी करून तज्ञांचे मार्गदर्शन घेतले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, डॉक्टर, स्वयंसेवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.